हॅलो. ओके. रॉयल क्लब आयोजित आम्ही झिडकेकर चषक 2021 मध्ये जमलेल्या सर्व मान्यवरांचं आणि त्याचबरोबर खेळाडूंचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. याचा आजचा पहिला दिवस पाहायला मिळतोय. यस, नक्कीच एका सूचनेकडे लक्ष द्या, कारण की जर विचार केला गेला तर कोविड-19 याच्या माध्यमातून जर ही टुर्नामेंट मात्र आयोजित केली गेली आहे आणि त्याच्या जोरावर जर विचार केला ना तर नक्कीच थोडंसं सुरक्षित अंतर ठेवा सर्व खेळाडूंनी. त्याचबरोबर हात वगैरे कोणाला मिळू नका. नक्कीच डिस्टन्स ठेवा आणि त्या नियमांचं पालन करून नक्कीच ही मॅच राबवली जाते. त्यानुसार आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आजच्या दिवसातील दुसरी मॅच, दोन संघ एकामेकासमोर उतरलेत. एका बाजूला असेल एम बी खरिवली तर दुसऱ्या बाजूला सावरोली संघ. आणि तीन गोलंदाज वापरले जातील. यस, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय कुणाल मांझे आपल्या संघाकडनं. सज्ज झालाय कुणाल मांझे आपल्या षटकावरती पहिला चेंडू हाताळण्यासाठी. समोर असेल फलंदाज एक डावखुरा हाताचा आणि त्याच्या विरुद्धात एक लेफ्ट फलंदाज राईटी. पहिला चेंडू यावेळेस हलक्या गतीने पुश केला, अगदी हलक्या गतीने रनआउटची संधी क्रिएट पण एक धाव अंकित केली जाईल आणि पहिल्या धावेच्या जोरावरती सांघिक खातं उघडलं जातं, वैयक्तिक सुद्धा खातं उघडलं जात आहे. नक्की श्री गणेशा केला जाईल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच पाहायला मिळाली. पहिली मॅच जर विचार केला गेला तर एका बाजूला झिडके बी आणि दुसऱ्या बाजूला खातिवली हे दोन संघांची मॅच पाहायला मिळाली होती आणि ज्यामध्ये खातिवली संघाने कुठेतरी बाजी मारली. हे आजचा पहिला दिवस आणि दुसरी मॅच पाहायला मिळाले. एम बी खरिवलीच्या अगेन्स्ट टीम सावरली मात्र उतरले. दोन संघांनी मात्र एकामेकासमोर चॅलेंज एक्सेप्ट करून यावेळेस मात्र मैदानामध्ये बघूयात कशा प्रकारचा खेळ दाखवला जातो. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. दोन खेळाडू 30 डिग्री सर्कलच्या बाहेर आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाज कुणाल मांझे सज्ज होईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस उडवला जातो. चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. पकडो कॅच और जीतो मॅच कलेक्ट केला जाईल. चेंडू विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना. हॅलो. 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 हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. 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 तेच तर नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती एक धाव अंकित केली होती. त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी विकेट गमावला गेलाय फलंदाज विशालच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये वैभव आणि एका बाजूला निखिल बागुल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस अक्रॉस दी हँड आडव्या पट्ट्याचा फटका खेचून काढला. थोडेसं फंबलिंग पाहायला मिळाली. मिसफील्ड चेंडू निघून जातो सीमारेषे बाहेर. एक चौकार पुन्हा एकदा आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली. ती 5 या आकड्यावरती चांगली सुरुवात म्हणता येईल. अगदी सावली संघाच्या पक्षाकडून जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती. त्यानंतर एक विकेट मिळाला होता आणि त्यानंतर निखिल बागुल स्ट्रायकर एंडला जसा आला पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्रहार केला गेला. जो प्रेशर आला होता आपल्या संघावरती तो प्रेशर कुठेतरी रिलीज करायचं होतं त्याला माहिती होतं आणि त्या चेंडूवरती चौकार मारून दिलाय आणि या 4 धावांच्या जोरावरती 5 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली. यावेळेस
सुरेख चेंडू हाताळलाय गेलाय अगदी यष्ट्या उद्ध्वस्त. निखिल बागुलची खेळी मात्र संपुष्टामध्ये. यस, बॅक टू दी डगआउट. हॅलो. नक्कीच या टुर्नामेंटमध्ये जर विचार केला, रॉयल क्लब आयोजित आम्ही झिडकेकर चषक 2021 चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. कैलासवासी गजानन वामन पाटील स्टेडियम झिडके या मैदानावर थेट लाईव्ह प्रक्षेपण ट्रिपल एसच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच कोविड-19चा जो महामारी पूर्ण जगभरामध्ये चालू आहे त्याच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हचं ऑर्गनाईज केलं गेलं मंडळाने, कारण की बसून प्रेक्षकांना या क्रिकेटचा मजा घेता येईल. आणि नक्कीच चांगलं आयोजन केलं गेले. अनेक दिवसांची मेहनत मात्र आज सार्थक ठरली गेली. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदी डावखुरा हाताचा फलंदाज रोहित सज्ज झालाय पुन्हा एकदा कुणालच्या विरोधामध्ये. फुल टॉस चेंडू होता, अक्रॉस दी हँड चेंडूवरती प्रहार केला जाईल. लॉंग लेगच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, बघूया अडवलं जाईल काय. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं. त्या क्षेत्ररक्षकांनी ज्याने मागच्या दोन चेंडू आधी एक चुकीचं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं घडलं, थोडासा फंबल झाला आणि चेंडू निघून गेला होता सीमारेषे बाहेर. तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र त्यांनी परतफेड केली आहे. चांगला कमबॅक म्हणता येईल त्याच्याकडनं सुद्धा. धावसंख्या फलकावर जर विचार केली गेली तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा कुणाल मांजे सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. चेंडूंचा जर विचार केला गेला तर 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा, बघूया तर शेवटच्या चेंडूवरती काय करतोय, किती धावा मात्र जमवल्या जातील. यावेळेस पंचांचा इशारा येईल. इट इज अ वाईड. वाईड चेंडू दिला जाईल, पंचांचा इशारा आलाय. आणि या वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने जाऊन वाढतीये. ती 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस हलक्या गतीने प्रहार केला जातोय. नक्कीच लॉंग लेगच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. चांगला तालमेल होता, कॉम्बिनेशन चांगला होता. आणि त्याच्या जोरावरती मात्र 2 धावा मात्र पळून काढल्या जातील. आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना अगदी सावरली संघाच्या विरोधामध्ये 10 ही धावसंख्या फलकावर जोडली गेली. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जातोय. आणि ज्यामध्ये 10 धावसंख्येचा जर विचार केला गेला तर ज्यामध्ये 2 महत्त्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये निखिल बागुल असेल आणि दुसरा विकेट विशाल बागुल. यस, ज्यांच्यावरती खूप सारी जिम्मेदारी आणि आशा अपेक्षा होते ते मात्र यस डगआउटमध्ये पोचले गेले, कारण की चुकी झाली. निखिल बागुलचा जर विचार केला अगदी पायडो स्वीप करण्यासारखा चेंडू होता, खोलवरच्या टप्प्याचा चेंडू होता. थोडासा फंबल झाला, फलंदाजाला मात्र तो चेंडू काहीसा समजला नाही. आणि त्यावेळेस मात्र अधिराज्य गाजवलंय कुणाल मांझे याने निखिल बागुलच्या विरोधामध्ये, कारण की एका चेंडूवरती मोठा प्रहार आणि त्यानंतर विकेट, याला म्हणतात कमबॅक. चांगला कमबॅक करून दिलाय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय विवेक पाटील. पहिलं षटक घेऊ वैयक्तिक. पहिला चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला पुश केलंय. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतंय. एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं गेलंय. नक्कीच जर विवेकचा विचार केला गेला तर सातत्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत आलाय सावरली संघाकडनं. यस, जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा गोलंदाजी त्याच्या हातामध्ये दिली जाते आणि पूर्णपणे निभावतोय. दरम्यान यापुढील होणारी मॅच पुरणे आणि मोफास वसई फाटा दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. विवेक
विवेक मात्र सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव जमवली जाते. दुसरा चेंडू पुन्हा एकदा एक डावखुरा हाताच्या फलंदाच्या विरुद्धामध्ये रोहितच्या विरोधात. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू होता. अगदी सुंदर चेंडू, अगदी फसवला होता फलंदाजाला आणि एकदा अंकित केली तर दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि सुरेख 2 रित्या धावा पळून काढल्या जातील. यावेळेस पम्बलिंग चेंडू निघून जातोय. 3 धावा मात्र. बॅकअप चांगला होता कुणालचा. अगदी जर कुणाल तिथे बॅकअप दिला नसता हात तर नक्कीच चेंडू निघून गेला असता सीमारेषे बाहेर. नक्कीच चांगला बॅकअप दिला गेला त्याच्या माध्यमातून आणि जर विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र या 2च्या जोरावरती फळकावर जाऊन पोहोचवली जाते. आमचे साथी गुणलेखक यस देवेंद्र जाधव दर्शवताना की 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 14 धावसंख्या फळकावर लागली गेली. तिसरा चेंडू प्रगतीपथावर आहे. विवेक पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. फलंदाज समोर असेल त्याच्या विरोधामध्ये हल्ला करण्यासाठी, प्रहार करण्यासाठी. वैभव भोईर अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांची मॅच राहील आणि जर विचार केला गेल्या मैदानावरती अगदी बॅटिंग पिच आहे. जेवढे जास्त धावा मारल्या जातील तेवढा फायदा होईल एमबी खरिवली बागुल खरिवली या संघाला नक्कीच. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला अगदी सन्मान दिला गेला. अगदी एक धाव पळवली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागतोय आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाली. करापैकी होती. अगदी जर विचार केला गेला तर टप्पा हा गोलंदाजाच्या अगदी 2 ते 3 पावलांवरती फेकला गेला आणि त्याच्या जोरावरती चेंडूने उसळी जास्त घेतली आणि यस गोलंदाज फंबल झाला. तिथे मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही आणि चेंडू निघून गेला सरळ. 2 धावा मात्र एक चोरली जाईल आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावसंख्या फळकावर लागली. यस पुन्हा एकदा वळूयात. अगदी जर प्रेडिक्शनचा विचार केला ना तर सावरोळी संघाला हा जवळपास घरचा मैदान आणि या मैदानाचा चांगला अनुभव त्यांना असेल आणि खरिवली संघाचा जर विचार केला गेला तर अगदी त्यांची पहिली दुसरी टुर्नामेंट असेल या मैदानावरची. मैदानाच्या पाठीमागे जी बाईक लावली आहे ना ती प्लीज काढा. पंच पुन्हा एकदा विवेक सज्ज होत आहे पुढचा चेंडू घेऊन. फलंदाज एक राईट हँडेड बॅट्समन. यावेळेस हलक्या गतीने प्रहार केला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कलेक्ट केला जाईल. रनआउटची संधी क्रिएट. पंचांचा इशारा येतो. यस इट इज आउट. विकेट क्रमांक 3 हादरा बसताना आता मात्र खरिवली संघाला. यस नवीन फलंदाज मैदानामध्ये जर विचार केला गेला वाडा तालुक्याचा हार्ड हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातोय रोशन बागुल मैदानामध्ये सज्ज झालाय. आता इथून मात्र त्याच्यावरती खूप सारी जिम्मेदारी असेल कारण की संघाचा जर विचार केला ना तर बॅकफुटला आहे संघ आणि इथून जर फ्रंटफुटला आणायचं असेल तर या 2 फलंदाजांना सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असेल ना ती पार्टनरशिप. मैदानामध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली ना तर नक्कीच धावसंख्या सुद्धा चांगली लावता येईल. पण त्यासाठी अगदी सावरोली संघाच्या गोलंदाजांना फेस करावे लागेल. ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी झाली आहे ना अप्रतिम. कारण की मोठमोठे विकेट मात्र त्यांनी घेतले गेले ज्यामध्ये जर विचार केला कुणाल मांझे अप्रतिम जो प्रेशर दिला तो कॉन्स्टंट ठेवून दिलाय विवेक याने. यस विवेक आपला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीवर. काय करेल एक राईट हँडेड बॅट्समन असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये. रोशन बागुल सुद्धा सज्ज झालाय. पहिला चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. खूप जास्त उंची चेंडूने गाठली गेली आणि त्याच्या जोरावरती मात्र एक अतिरिक्त धाव दिली जाईल. पंचांचा इशारा येतो या सिटीचा वाईड आणि धावसंख्या 1 ने फलकावर जाऊन पोहोचली गेली तब्बल 17 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. विवेक आपल्या गोलंदाजीवरती काय हाताळतो शेवटच्या चेंडूवरती. एक मोठा फटका येईल काय. यावेळेस उडवला जातोय चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. पकडो कॅच जी तो मॅच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केला जातोय काय पण दरम्यान झेल सुटली गेली. खूप सारा टायमिंग मिळाला होता चेंडूला कलेक्ट करण्यासाठी प्रेडिक्शन लावण्यासाठी पण नक्कीच कुठेतरी अपयशी ठरला. प्रयत्न थोडेसे फसले आणि त्याच्या जोरावरती जर विचार केला गेला तर 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 18 ही धावसंख्या फळकावर जोडली जाते. अगदी यस ड्रिंक ब्रेक झालाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी दोन्ही संघांकडून आखली जाते.
अगदी ज्या प्रकारे आपण इंटरनॅशनल खेळ बघतो ज्यामध्ये टाइम आउट घेतला जातोय त्या प्रकारचा सुद्धा आपल्या ग्रामीण खेळावरती सुद्धा 2 षटकांच्या नंतर ड्रिंक ब्रेक दिला जातोय, रणनीती आखण्याची एक चान्स क्रिएट केला जातोय. यस नक्कीच. या पुढील एक आणखी एक सूचना दक्षता घ्यायची की पाणी घेऊन जो खेळाडू जातो ना तर फक्त एकदाच जाऊ शकतो, म्हणजे एकच टाइम आउट दिला जाईल तुम्हाला पर्सनल. आणि दुसरी पाण्याची गरज जर मैदानामध्ये आज लागली तर यस पाठीमागे तैनात केले आहेत आमचे ऑर्गनायझर शैलेशजी जाधव तिकडे उभे आहेत. यस सर्वांनी सॅनिटायझर मास्क याचा मात्र उपयोग करा. 2 गज की दूरी और मास्क हे जरुरी या नियमांचं पालन करा. होळ्यात पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाज सज्ज झालाय. कुणाल माझे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू कुणाच्या विरोधामध्ये प्रहार केला जाईल, हवेमध्ये आहे चेंडू, निघून जातोय सीमारेषे बाहेर. या मॅचचा पहिला षटकार. आणि या 6 धावांच्या जोरावरती आता मात्र धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. ज्या कुणालने पॉवर येस ज्या कुणालने पॉवर प्ले मध्ये जो प्रेशर दिला होता ना तोच कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आला आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला. आता मात्र कुणाल प्रेशर मध्ये असेल. बुक्यात पुढचा चेंडू, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, हवेमध्ये आहे चेंडू, फटका फसलाय, पकडेल काय कॅच बघूयात. कॅच ड्रॉप केली जाते आणि एकदा अंकित केली जाते. रनआउटची संधी सुद्धा क्रिएट आणि 2 धावा सुखरूपरित्या पोहोचले गेलेत. आणि आता मात्र या 2 धाव्यांच्या जोरावरती 26 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन फळकावर पोहोचली गेली आहे. म्हटलं जातं ना की तुम्हाला टाइम आउट घेतला जातो त्यानंतर एक रणनीती आखण्याची जी संधी मिळते ना त्या संधीमध्ये नक्कीच अनेकदा आपण बघितलंय जो संघ बॅकफुटला आहे ना तो फ्रंटफुटला येण्याचं काम करतोय. कारण की जे कानमंत्र दिले असतात त्या कानमंत्रांच्या जोरावरती जर खेळ केला ना तर नक्कीच आपले जे सिनियर प्लेयर असतात ज्यांना अनुभव असतो तो मात्र एक्सपिरियन्स शेअर करतायत. आणि यावेळेस नक्कीच बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, अगदी थर्ड मॅचच्या रिजन चेंडू ट्रॅव्हल होते. बघूयात सीमारेषे बाहेर जाईल काय चेंडू. यस निघून जातो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या फुलकर जाऊन पोहोचली गेली या चौकाराच्या जोरावरती, ती 30 ही आकड्यावरती. यस पुन्हा मी सांगू इच्छितो, अगदी जर विचार केला ना तर या मैदानावरती हा खेळपट्टी जी आहे ना ती फलंदाजांसाठी परिपक्व आहे. आणि इथे मात्र मोठ्यातले मोठे टार्गेट सुद्धा चेस केले जातात. सो यस जेवढा धावसंख्या मात्र जोडल्या जातील खरिवली संघाकडनं तेवढा मात्र फायदा होईल एमबी खरिवली संघाला. अगदी पालघर जिल्हा वाडा तालुक्यामधला हा संघ आणि लढतोय अगदी भिवंडीच्या विरोधामध्ये, म्हणजे पालघर विरुद्ध भिवंडी अशी मॅच पाहायला मिळते आपल्याला या ग्रामीण पटलावरती आज कैलासवासी गजानन पाटील स्टेडियम मध्ये. यावेळेस पंचांचा इशारा येईल. यस इट इज अ वाईड. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर चौकार. आता मात्र गोलंदाज प्रेशर मध्ये आहे कारण की 3 चेंडूवरती जर विचार केला गेला तर अगदी 12 धावा मात्र जोडल्या जातात. अजूनही 3 चेंडू हाताळायचे आहेत आणि त्यानंतर मात्र प्रेशर झाला आला आणि त्याच्या जोरावरती कुठेतरी एक अतिरिक्त धाव दिली जाते वाईडच्या स्वरूपामध्ये. येस पालघर विरुद्ध थाना अशी मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेऊन थर्ड मॅचच्या रिजन मध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. पुन्हा एक चौकार. तर या 4 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 35 या आकड्यावरती. 35 ही धावसंख्या मात्र फळकावर जोडली जाते. गोलंदाज आता मात्र प्रेशर मध्ये असेल. अगदी टीम मीटिंग घेऊ नका प्लीज.
येस, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कुणाल आपल्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस उडवला जातोय पुन्हा एकदा चेंडू. यावेळेस फटका मात्र फसला अगदी कॉर्नरच्या रिजन मध्ये. कलेक्ट केला जाईल विकेट क्रमांक 5 हादरा. येस, 14 हादरा. याच दरम्यान गावचे प्रतिष्ठित नागरिक माननीय श्रीयुत रमेशजी पाटील यांना विनंती असेल नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये जायचंय. यापुढील होणारी मॅच अगदी पुर्णे आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल टीम वसई. यस, फलंदाजीवरती सज्ज झालाय फलंदाज रोशन बागुल, ज्याच्या हातामध्ये खूप सारी जिम्मेदारी असेल. कारण की जर विचार केला खरिवली संघाचा तर आता मात्र खरिवली संघाचे प्रेक्षक जे असतील, प्रेक्षक वर्ग जे खरिवली संघाला मात्र सपोर्ट करत असतील अगदी युट्यूब लाईव्ह असो या या क्रीडांगणावरती, त्यांना मात्र पूर्णपणे अशा अपेक्षा असतील तर या फलंदाजावरती जो मैदानामध्ये पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे रोशन बागुल. यस, हार्ड हिटर म्हणून ओळखला जातोय अगदी वाडा तालुक्यामध्ये. आणि जर त्याचा विचार केला गेला तर जे गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे ना, गोलंदाजीने जी गोलंदाजी केली ना अप्रतिम. कारण की मोठमोठ्या फलंदाजांना मात्र बांधून ठेवलंय. यस, वर्से फाट पुरणे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. यस, नक्कीच. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती 36 या आकड्यावरती. थोडीशी घाई करा प्लीज. षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती विनय. यस, 2 गज की दूरी और मास्क है जरुरी. या नियमांचं पालन करा. सॅनिटायझरचा यूज करा वारंवार आणि डिस्टन्स ठेवा. यस, कोणीही विकेट जरी घेतला तरी आपण बघतो जल्लोष वगैरे साजरा करतोय, ते करू नका प्लीज. कीप डिस्टन्स. येस, ग्राउंड मध्ये सुद्धा मीटिंग घेऊ नका. डिस्टन्स मेंटेन करा. आणि विनय गोलंदाजीवरती सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला असेल आणि सांघिक चौथं षटक म्हणजे हाणामारीचं षटक, शेवटचं षटक. यावेळेस मात्र एकदा अंकित केली जाईल. रनआउटची संधी क्रिएट पण गमावली जाते. नक्कीच रनआउट झाला असता जर डिरेक्टली हिट स्टमांवरती आदळला असता चेंडू तर नक्कीच. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल यस, पुण्याच्या एकदा गोलंदाज विनय सज्ज होतो. एक धाव अंकित केली जाते. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस हलक्या गतीने प्रहार केला जातोय. अक्रॉस द हँड आहे चेंडू, मात्र ट्रॅव्हल होईल मिड विकेटच्या रिजन मध्ये. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. आणि फलंदाजाला सुद्धा माहिती होता की आपल्याकडे जर रोशन बागुल सारखा फलंदाज जर मैदानामध्ये असेल ना तर नक्की जिथे 2 धावा असतील तिथे सुद्धा एक धाव घेतलेली चालेल. कारण की स्ट्रायकर एंडला त्याला ठेवला जाईल. कारण की जिम्मेदारी आहे आणि त्या जिम्मेदारी सार्थक अनेकदा ठरलाय. पण त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाज विवेक काय करतोय बघूयात. कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. अगदी वेगाचे मारे करण्यासाठी याला ओळखलं जातं. यावेळेस फटका फसलाय. एकदा अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघूयात. यस, 2 धावा मात्र पळून काढल्या जातील. आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकर जाऊन पोहोचते ती तब्बल 40 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 40 धावसंख्या फळकावर लागली गेली. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. हे 3 चेंडू म्हणजे अगदी खरिवली संघाकडे 3 ऑपॉर्च्युनिटीज असतील. या 3 चेंडूवर 40 धावसंख्या फळकावर लागली. अगदी या 3 चेंडूवरती 1 ते 2 मोठे फटके जर बसले ना तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो. कारण की सकाळचं सत्र चेंडू तेवढेसे ट्रॅव्हल होऊ शकत नाही. मंदगतीचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि सावळी संघाचा जर विचार केला गेला तर तेजस पाटील, त्यानंतर पंकज मांझे, अप्रतिम मोठमोठे फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदी 40 धावांचा स्कोर
जर विचार केला गेला तर कुठेतरी कमी पडू शकतो. पण त्या प्रकारची गोलंदाजी जर झाली ना तर नक्कीच ज्या प्रकारच्या नाण्याला दोन बाजू असतात त्या प्रकारच्या क्रिकेटला सुद्धा दोन बाजू असतात. फलंदाजी नाही तर गोलंदाजी, एक तुमच्या पक्षात नसलेली दुसरी तुमच्या पक्षात नक्कीच असते. यावेळेस बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता, यश रक्षकाच्या हातामध्ये अचूकरित्या कलेक्ट केला जाईल. विकेट आणखी एक मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल, वैभव. यावेळेस सडक्या त्यांनी चेंडूवरती प्रहार होतोय, एक धाव अंकित केली जाते, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय, दुसरी धाव सुद्धा प्रयत्न पूर्ण केली जाते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का बघूयात. तिसऱ्या धावेचा सुद्धा पूर्ण केला जाईल आणि रनआउटची संधी, पंचांचा इशारा काय येईल. 3 धावा मात्र पळून काढल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर आणि या 3 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या अगदी जर विचार केली तर फळकर जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावरती आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 44 धावांचं मात्र आव्हान दिलं जात आहे. बघूयात हे 24 चेंडू आणि 44 धावा होतील का. जर विचार केला गेलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी कुणाल आला, अगदी त्या षटकामध्ये 2 विकेट घेतले. त्यानंतर विवेकने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली, त्यानंतर ड्रिंकबॅक झाला आणि कुठेतरी बाजू मारण्याचं काम केलं जाईल. म्हणजे पहिले 2 षटक अगदी जर विचार केला तर सावरळी संघाच्या पक्षामध्ये आणि पुढचे येणारे 2 षटक हे खरिवली संघाच्या पक्षामध्ये, कारण की कमबॅक चांगला होता आणि त्याच्या जोरावरती 43 ही धावसंख्या मात्र फळकर जोडली आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं जातंय. बघूयात 24 चेंडू 44 धावा पार होतील का. हॅलो, थोडा आवाज दे. हॅलो, 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 हॅलो. सर्व रॉयल क्लबच्या सदस्यांना नम्र विनंती आहे का व्हॉलेंटिअर म्हणून काम करा. पाहुण्यासारखे बसून राहू नका.
या 16व्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी दोन संघ मात्र एकामेकासमोर उतरले गेलेले, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना एमबी खरिवली संघाचा जर विचार केला गेला तर धावसंख्या 43 ही फलकावर जोडली गेली आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि हे 44 आव्हान पार पाडण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज सावरी संघाकडनं पाहायला मिळतात. दोन बंधू मैदानामध्ये दाखल. एका बाजूला स्ट्रायकर एंडला आपल्याला मिळतोय तो कुणाल मांझे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल पंकज मांझे. आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज निखिल. निखिल बागुल सज्ज होते गोलंदाजीवरती. कुणाल मांझेच्या विरोधामध्ये बघूयात पहिला चेंडू कशा प्रकारे फेस करेल. अगदी पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळतो. 44 धावांचं आव्हान ठेवलं जातोय. लेफ्ट हँडेड इथून मात्र ओव्हरस्टेप करून खेळण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये चेंडू फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिला. यस, कुणाल मांझे बॅक टू दी डगआउट गोल्डन डकचा शिकार ठरतोय विरोधामध्ये खरिवलीच्या. यस, नक्कीच पहिल्या चेंडूवरती अगदी ओव्हरस्टेप करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान माननीय श्रीयुत महेशजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. यस, नक्कीच बघायला गेलं तर रॉयल क्लब झिडके आयोजित अमित झिडकेकर चषक 2021 चा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कैलासवासी गजानन वामन पाटील स्टेडियम मध्ये. आणि आजच्या दिवसातील दुसरी मॅच रंगली होती. अगदी दोन संघ एकामेकासमोर उतरले होते. एका बाजूला जर विचार केला गेला सावरळी संघ अगदी जवळचा संघ या झिडके गावाच्या, आणि दुसऱ्या बाजूला एमबी खरिवली अगदी वाडा तालुक्यातला हा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांची लढाई चांगली पाहायला मिळते. 44 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदी पंकज. यस, दोन पंकज मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला पंकज मांझे असेल आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ती 2 या आकड्यावरती श्री गणेशा केला जातोय. खातं उघडलं जातोय. एका चेंडूत 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावसंख्या, 1 विकेट गमावली जाते. पुन्हा एकदा निखिल बागू सज्ज होईल पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. रनआउटची संधी क्रिएट बघूयात आणि पंचांचा इशारा येईल नॉट आउट. यस, सुखरूपरित्या आपल्या क्रीजवरती पोहोचला गेलाय पंकज मांझे. यस सर, रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर होती. पूर्णपणे पायामध्ये वेग दिला होता कारण की त्याला माहिती होता जर आता मध्ये मी पायांची चपलाई जर आता दाखवली नाही तर नक्कीच विकेट कुठेतरी गमावला जाईल. आणि या प्रकारे जर या ठिकाणी विकेट जर आणखी एक मिळतोय सावरळी संघाला तर एक वेगळा प्रेशर क्रिएट होईल अगदी. आणि कुठेतरी रन चेस करण्याच्या याच्यामध्ये खरिवली संघ एक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल कारण की जर विकेट मिळाले ना तर नक्कीच गोलंदाजांचा मनोबल वाढत असतो. यस, पंकज स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला सुद्धा पंकजच पाहायला मिळतोय. अगदी एक लेफ्ट हँडेड आणि एक राईट हँडेड असा कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. त्यामध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज बाकी आहे येण्याचा मैदानामध्ये. अगदी तेजस पाटील असो, त्यानंतर अजय मांझे असो. यस, त्यांचा मात्र समाविष्ट आहे या सावरळी संघाकडे आणि या दोघांवरती खूप सारी जिम्मेदारी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस अटॅक केला जातोय. नक्की अडवला जाईल चेंडू आणि एकच धाव मिळेल. थोडासा फंबलिंग पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा चोरल्या जातील. यस, तुम्ही जर चुका केला ना तर त्या चुकांचा फायदा उचलण्यासाठी सावरळी संघ मात्र तैनात आहे. अगदी एक धाव होती या चेंडूवरती. क्षेत्ररक्षकाकडनं अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केला जाता, अडवला गेला पण त्यानंतर थ्रो करण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि चेंडू हातातून सटकला आणि त्याच्या जोरावरती मात्र 2 धावा जिथे एक होती तिथे अंकित केली जाते. आणि एक एक धावाची किंमत ही किती असते ती कळत असते शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस फुलटॉस चेंडू. पंचांचा इशारा आहे. यस, इट इज अ नो बॉल जरूर और इस बार गेंद निकल जाएगी बॉल लाइन के बाहर 4 रनों के लिए. सोने पे सुहागा. यस, फ्री हिट असेल.
या 5 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. यस, निखिल बागुल जर विचार केला गेला तर मोठमोठे टुर्नामेंट खेळलेला हा खेळाडू आहे आणि इथे मात्र चुकी झाली, कारण की हा मॅचचा प्रेशर आहे. त्याला सुद्धा माहिती आहे सावरुली संघ अगदी मजबूत संघ आहे आणि जवळजवळ त्यांचा सुद्धा हा घरचा मैदान असेल, म्हणजे त्यांना या मैदानाचा जास्त अनुभव आहे आणि त्याच्या जोरावरती जर खेळत असाल ना तर कुठेतरी थोडासा प्रेशर येतो. अगदी आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यामध्ये खेळायला सुद्धा आलोय, प्रेक्षक वर्ग सुद्धा साथ आपल्या अगेन्स्ट देणार यावेळेस. नक्कीच पुन्हा एकदा एक धाव पळवली जाते बघायचंय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतोय आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र पंचांचा इशारा येतो. काही आउट नाही रे, आउट काय? हिट विकेट. येस, ओके, बट फ्री हिट होता ना, विकेट नाही आहे ना, फ्री हिट होता ना. यस, धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 11 या आकड्यावरती, एका नेल्सन आकड्यावरती, कारण की एक विकेट सुद्धा गमावला जातोय आणि 11 धावसंख्या फळकावर लागले. षटक मात्र पहिलं संपलंय काय? यस, एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या फळकावर लागली गेली एका विकेटच्या नुकसानवरती. अगदी जर विचार केला गेला टार्गेटचा तर 44 धावांचं आव्हान पार पाडताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली, ज्यामध्ये एक चौकार आला, एक नो चेंडू सुद्धा गोलंदाजाकडनं हाताळलाय आणि गोलंदाजाकडच्या गोलंदाजा पक्षामधनं जर पाहायला गेलं तर एक विकेट सुद्धा मिळाल्या. म्हणजे अगदी स्टेबलाइज आहे दोन्ही संघ, कोणी अजून वर्चस्व गाजवलेलं नाहीये. अगदी 11ची सरासरी असेल पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज राहिली ती आता. बत्तीस. यस, 18-32 समीकरण पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी एमबी खरिवली संघाकडनं प्रमोट केलाय गोलंदाज रोहित पाटील. यस, बघूयात रोहित काय करतोय, कारण की जर पॉवर प्लेचा षटकाचा विचार केला तर यस निखिल षटक हाताळण्यासाठी आला होता. अगदी ज्या प्रकारचं षटक पाहायला मिळालं पाहिजे होतं ना त्या प्रकारचं पाहायला मिळालं नाही, कारण की स्टेबल झाले दोन्ही संघ आणि 12 धावसंख्या. आणि जर विचार केला जेव्हा फलंदाजी करण्यासाठी खरिवली संघ होता तेव्हा पहिल्या षटकामध्ये धावा जोडल्या होत्या त्या फक्त 7. म्हणजे कुठेतरी सावरली संघ एक पाऊल आपल्याला पुढे पाहायला मिळतोय खरिवलीच्या विरोधामध्ये. बघूयात दुसऱ्या षटकामध्ये काय केलं जातोय. गोलंदाज रोहित पाटील सज्ज होईल आपल्या गोलंदाजीवरती. समोर फलंदाज असेल पंकज मांझे. यस, द हिटर पंकज मांझे म्हणून ओळखला जातो. यस, मोठे फटके मारण्यासाठी. आणि यस, हवेचा वेग जर बघितला गेला तर पश्चिमेकडून पूर्वेला वाहतोय, म्हणजे फलंदाजाला आता मात्र फायदा असेल. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, अगदी एक धाव पळवली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक विकेट सुद्धा गमावला जातोय, ज्यामध्ये कुणाल मांझे हा पहिल्याच चेंडूवरती आपला विकेट गमावला गेलाय. गोल्डन डकचा शिकार ठरला होता. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रेडिएशन मध्ये चेंडू आला नाही, फटका मात्र फसला होता. आणि त्यावेळेस नक्कीच जर विचार केला गेला तर पॉइंटच्या रिजन मध्ये झेल अचूकरित्या कलेक्ट केली होती. खेळाडू तैनात झाले होते. पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळाला असता. अगर वो गेंद पॉइंट के ऊपर से जा जाती तो जरूर 4 रन मिलते. मतलब कहा जाता है ना, अगर मगर की बातों को अहमियत नहीं रखती क्रिकेट में. पुन्हा एकदा रोहित पाटील एक डावकुरा त्याच्या फलंदाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडस क्षेत्ररक्षण सजवलं जाते आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये राईट अँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन पाहतोय ना तेव्हा तेव्हा एक गोलंदाजाला आणि फलंदाजाला कडी परीक्षेचा सामना करावा लागतो. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसताना यस सावरोळी संघाला.
येस, पहिल्या विकेटचा जर विचार केला गेला तर कुणाल मांझे, त्यानंतर पंकज याला मात्र परतावं लागलंय. आता मात्र बंद मैदानामध्ये अजय मांझे सज्ज झालाय. पुनश्च एकदा दोन बंधू मैदानात पाहायला मिळेल, कारण की अजय मांझे आणि पंकज मांझे अशी मात्र जिम्मेदारी आता मात्र मैदानामध्ये आहे. बघूया ते दोन बंधू काय करतील मैदानामध्ये, खरिवलीच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये कशा प्रकारे फेस करतायत आणि या 44 धावा मात्र पार केल्या जातील का रोखल्या जात आहेत बघूयात. पहिला चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला जातो, हवेमध्ये आहे चेंडू, फटका पुन्हा एकदा फसलाय. बॅक टू बॅक दो गेंद पे दो सफलता आहे. आता मात्र जर विचार केला गेला तर प्रेशर मध्ये असेल टीम सावरोली. अगदी पहिला चेंडू पंकज ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि पुन्हा एकदा एक राईट हँडेड बॅट्समन तो सुद्धा ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये कलेक्ट केला जातो चेंडू. दोन गेंदों में दो सफलताएं, अब कम बैक. यस, नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो किशोर मांझे. यस, किशोर मांझे सज्ज झालाय. अगदी अजय याचा सपोर्ट करण्यासाठी चेंडू पोचवायचाय. एका षटकाचा खेळ झालाय, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर अगदी सावरली संघ स्टेबल होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जसा गोलंदाजीवरती रोहित पाटील आला, एक विकेट मिळाला. त्यानंतर जर विचार केला गेला तर पंकज मांझे याची खराब रणनीती पाहायला मिळाली. त्या चेंडूवरती डबल सिंगल जरी कन्वर्ट केल्या असत्या, गोलंदाज स्टेबल झाला होता आणि गोलंदाजाच्या प्रेशरमध्ये जर प्रत्येक चेंडूवरती जरी 1 ते 2 धाव जरी आली असती ना तरी थोडासा प्रेशर मध्ये आला असता. पण इथे मात्र प्रहार करायला गेला आणि बॅक टू बॅक दोन चेंडूवरती विकेट गमावले गेलेत. आता मात्र गोलंदाजाचा मनोबल कुठेतरी वाढला असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यस, हायट्रिक विकेट चेंडू असेल, कारण की दोन चेंडूवरती दोन झेल घेतले जातात आणि बघूया त्या टुर्नामेंटची पहिली हायट्रिक रोहित पाटील याच्या नावावरती लागेल काय. फलंदाज असेल समोर अजय मांझे, रोहितच्या विरोधामध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस उडवला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे, अगदी नक्कीच झेल मात्र अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एकदा पळवली जाते, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा मात्र सुखरूपरित्या पार पाडून आपल्या क्रीज वरती दोन्ही फलंदाज पोहोचले गेलेत आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 15 धावसंख्या फळकावर लागली गेली आहे. गोलंदाज प्रतीक सज्ज होते, माफ करा रोहित पाटील सज्ज होते. विरोधामध्ये असेल अजय. पुढचा चेंडू रोहित अजयच्या विरोधामध्ये. साऊथ ऑफ द ऑफ स्टंप चेंडू होता. नक्कीच बॅटची शेवटची फेस खोलली गेली, शेवटच्या क्षणी एक धाव पळवली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच सुरेखरित्या चेंडूला अडवलं जातोय आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या फळकावर जोडली जाते. 44 धावांचं अजूनही आव्हान पार पाडायचं आहे. येणारे 13 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होणार. रोहित यावेळेस हलक्या गतीने पुन्हा एकदा सन्मान दिला जातो. चेंडूवरती एक धाव पळवली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघूयात रनआउटची संधी, क्रिएट रनआउट होईल काय आणि यावेळेस मात्र गमावलं जात आहे आणि 2 धावा सुखरूपरित्या पोहोचल्या गेल्या. रनआउट पेक्षा एक धाव ही इम्पॉर्टंट होती, कारण की विचार केला गेला तर आता मात्र शेवटचे 2 षटक बाकी असतील. जेवढ्या धावा तुम्ही आपल्या संघासाठी वाचू शकता ना तेवढ्या वाचवला तेवढा फायदा होऊ शकेल आणि यस 18 धावसंख्या फळकावर लागली गेली आणि अगदी स्टेबलाइज आहेत. जर विचार केला गेला तर खरिवली संघ सुद्धा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 या खेळीवरती खेळत होता आणि आता मात्र सावळी संघ सुद्धा 18 वरतीच खेळतोय, म्हणजे स्टेबलाइज आहे दोन्ही संघाचा. प्रेडिक्शनचा विचार केला गेला 50-50 मॅच चालू आहे अजूनही. बघूयात पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल.
12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि आता मात्र इथून 12 चेंडूवरती विजयासाठी धावांची गरज असेल ती 26. 12 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी. म्हणजे अगदी पाहायला गेलं तर 13ची सरासरी प्रत्येक षटकामागे जोडावी लागेल. गोलंदाज सज्ज होतोय पुनश्च एकदा. निखिल बागुल आपल्या गोलंदाजीवरती. यस, जिम्मेदारी आहे खूप सारी. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि निर्णायक षटक असेल. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. चेंडू फटका फसलाय, कलेक्ट केला जाईल. पुनश्च एकदा अजय मांझे डगआउटच्या दिशेकडे परतताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की विकेट 12-26 खेळ आला होता. अजयला सुद्धा माहिती होतं जर निखिल बागुलच्या विरोधामध्ये जर प्रहार केला तर येणारा चौथ्या गोलंदाजावरती प्रेशर असेल आणि त्याच्या जोरावरती पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फटका फसलाय. अगदी स्लोवर चेंडू होता. चेंज ऑफ व्हेरिएशन फलंदाजाला मात्र चकवा दिला आणि त्याच्या जोरावरती विकेट मात्र गमावला जातोय. विकेट क्रमांकाचा जर विचार केला तर विकेट गमावले जातात अगदी 4. नवीन फलंदाज तेजस पाटील मैदानामध्ये पाहायला मिळेल. खूप सारी जिम्मेदारी ज्या खेळाडूवरती आता दिली जाईल ना, तो खेळाडू तेजस पाटील असेल, कारण की सावरोली संघाचे पाठीराखे प्रेक्षक वर्ग युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघत या अगदी या मैदानाच्या थेट प्रक्षेपण सुद्धा बघत असेल. तर यस, त्यांना सुद्धा आता मात्र अशा अपेक्षा असतील त्या तेजसवरती आणि यस, किशोर सज्ज होतोय पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान दिला जातोय. एकदा अंकित केली जाईल आणि एका दाव्यावर समाधान मानावं लागेल. इथून मात्र किशोर हा पार्ट टाइम जॉब, पार्ट टाइमची भूमिका केली जाईल, कारण की तेजस याला मात्र जिथपर्यंत स्ट्राईकवर ठेवला जाईल तेवढे मात्र नक्कीच फायदा होईल. दरम्यान यस, वंदया हॉटेलचे मालक प्रभाकरजी पाटील यांचे इथे आगमन झालंय. तुम्हाला विनंती असेल शाही सन्मानात मंचावर येऊन बसायचंय. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. यावेळेस अगदी सुरेख चेंडू होता, बॅटच्या फेस मध्ये आला नाही. अगदी कटर लेनचा चेंडू आणि यावेळेस पंचांचा इशारा तर लेग बाईटच्या रूपामध्ये एक धाव पळवली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. विजयासाठी 23 धावांची अजूनही गरज असेल. 24, माफ करा, 24 धावांची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेस हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार, एक धाव मिळेल. सिद्धेश्वर पाटील चेंडूला कलेक्ट करतोय. मॅन फ्रॉम झिडके गावाचा हा सुपुत्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि मैदानाचा मालक सुद्धा. आणि ह्या मालकाने या मैदानाची ओपनिंग षटकाराने केले. या टुर्नामेंटचा पहिला षटकार. यस, आजचा दिवस जेवण सुद्धा त्यांच्याकडे मिळणार आहे. यस, भावेश पवारच्या पाया पडून गेला होता का मैदानात? फोटो मध्ये पाया पडला होता. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते, अपील केली जाईल. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि त्याच्या जोरावरती नक्कीच पंचांचा इशारा आलाय लेग बाईच्या रूपामध्ये. हा चेंडू मात्र ऑफस्टंपला सोडून जाणारा होता बाहेर. अगदी चेंडूने टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली आणि पंच मात्र तटस्थ आपल्याला लाभले गेलेत. अगदी विचार केला गेला तर या गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये ज्या टुर्नामेंट या मैदानामध्ये झाल्यात ना, पंचांची भूमिका सोपवणारे एकमेव पंच आहेत फक्त, हेच नाईक बंधू. यस, मोठे फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल, कारण की आता मात्र प्रेशर वाढत चाललाय. पुन्हा एकदा प्रहार केला जातोय स्वतःच्या फलतूमध्ये. कलेक्ट करेल काय चेंडू? अगदी झेल मात्र घेता आली नाही, कारण की ज्या प्रकारची झेल होती ना ती खूप कठीण असते या प्रकारची झेल घ्यायची. आणि आता मात्र 3 षटकांचा खेळ झाला, 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या माझे साथी गुणलेखक मला कळवतायत 6 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 22. 6 गेंदे जीतने के लिए 22 रनों की जरूरत है. यस, अगदी रॉयल क्लब झिडके आयोजित आम्ही झिडकेकर चषकच्या ऑर्गनाइज जे आहेत ना, ज्यामध्ये ऑर्गनाइज मध्ये विशाल होन याने एकमेवाने जी सर्वात चांगली भूमिका स्वतःने पार पाडली गेली, यस त्याचा सुद्धा खूप खूप आभार. कारण की जर विचार केला गेला तर कुठलाच कमिटी मेंबर बॉन्ड लाईन वरती नसताना विशाल होन स्वतः एकटाच मैदानाच्या
चारी बाजू सोपवतात. त्यानंतर यस उन्हाच्या तडाख्यामध्ये बसलाय. यस हितेश दयानंदजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या 16 मॅच मध्ये 6 चेंडू 22 धावांची गरज असताना गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू. पंचांकडे इशारा मागितला होता. पंचांचा इशारा येतो. यस इट इज अ वाइड. ये गेंद वाइड है और जरूर वाइड मिलेगी. यस डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंचांच्या निर्णयाला सन्मान करा. कारण की जर विचार केला ना क्रिकेटची व्याख्या तर पंचांच्या निर्णयाला सन्मान करणे म्हणजे क्रिकेट असं ओळखलं जातं. यस कॉलिंग कोणीच करू नका. जो निर्णय दिला जाईल तो अंतिम राहणार आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. यस धन्यवाद. यस प्रभाकरजी पाटील तुम्हाला विनंती असेल शाही सन्मानामध्ये मंचावर येऊन बसायचंय. यस वयात पुन्हा एकदा मैदानामध्ये अगदी 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 21. पहिला चेंडू प्रहार. गेंद सीधी निकल जाएगी 6 रनों के लिए बॉन्ड लाइन के बाहर. आणि या 6 धावांच्या जोरावरती आता कुठेतरी प्रेशर आला असेल खरिवली संघावरती. कारण की त्यांना सुद्धा ठाऊक आहे तेजस पाटील एक अटॅकिंग फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जर तुम्ही या प्रकारची गोलंदाजी केली तर नक्कीच यो मात्र तैनात आहे मोठे फटके मारण्यासाठी. आणि या पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय. समीकरण बदललंय. अगदी 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 गेंदे 15 रनों की जरूरत है जीतने के लिए. देखते कर पाते या नहीं. यस मॅचचं समीकरण बदललंय. अगदी इथून जर 2 निर्धाव चेंडू पडले असते ना गोलंदाजाकडनं तर प्रेशर अगदी सावरळी संघावरती असता. आणि पहिल्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका जर बघितला असताना तर प्रेशर खरिवलीवरती आणि ते दाखवून दिले. 5 चेंडू 15 धावांची गरज. यस बघूयात निखिल बागुल आता मात्र रणनीती आखली जाते त्याच्या माध्यमातून. विचार केला गेला तर या विश्वातील सर्वात मोठा गुरु ओळखला जातो तो अनुभव. आणि तोच अनुभव आता मात्र दोन्ही संघांकडून पणाला लावला जातोय. आणि कोणाचा अनुभव श्रेष्ठ ठरेल आज या रॉयल क्लब आयोजित आम्ही झिटकेकर चषक 2021 मध्ये ते बघूयात. गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अपील केली जाते. एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का. फंबलिंग पाहायला मिळाली. तेजस खतरे की घडी. चुकी केली गेली क्षेत्ररक्षकाकडनं. अगदी जर सिद्धेश्वर पाटील कडनं चुकी झाली आणि ही चुकी किती महागडी ठरेल आता. कारण की अगदी जर हा चेंडू अचूकरित्या कलेक्ट करून जर सुरेख फेकी झाली असती ना तर तेजस पाटील कुठेतरी नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाले असते. आणि प्रेशर यस 4 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 14. तेजस पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज असेल अगदी रोशन बागुल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू यावेळेस बीट केला जातोय. चेंडू मात्र चकवा देऊन निघून गेलाय. सुरेख कमबॅक म्हणता येईल. यष्टिरक्षकाने कलेक्ट केला जातोय चेंडूला. आणि नक्कीच या चेंडूवरती प्रेशर पुन्हा एकदा वाढलाय. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतोय. 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. एक जर इथून चेंडू जर निर्धाव निघाला तर मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलेल. या चेंडूवरती पूर्णपणे मॅचचं समीकरण अवलंबून असेल. बघूयात खरिवली की सावरोली. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा निर्णायक चेंडू साताळण्यासाठी. यावेळेस प्रहार केला जातोय. अगदी एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघायचंय. फंबलिंग पाहायला मिळाली. 2 धावा पळून काढल्या जातात. अजूनही मॅच जिवंत आहे. अजूनही मॅच मध्ये प्रेशर बाकी आहे. 2 गेंदे जीतने के लिए 12 रनों की जरूरत है.
आणि फलंदाज कोण आहे समोर? तेजस पाटील, ज्याच्यामध्ये क्षमता आहेत. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल. टीम मीटिंग घेऊ नका कुठच्या प्रकारचं. कीप डिस्टन्स. यस नक्कीच. कोविड-19चा जे प्रोटोकॉल आहे तो फॉलो करून आम्हाला ही टुर्नामेंट राबवायची आहे. सो थोडंसं अलर्ट राहा सगळ्यांनी. यस, जे निर्बंध लावले गेलेत ना त्याच्या माध्यमातून आम्हाला ही योजना मात्र जी केली होती टुर्नामेंटची ती राबवायची आहे. सो प्लीज कीप डिस्टन्स. 2 गज की दूरी और मास्क है जरूरी. यस, वळूयात मॅच मध्ये. 2 चेंडू विजयासाठी 12 धावेंची गरज असेल. तेजस पाटील स्ट्राईक वरती. आणि बघा सिल्ली पॉइंटला कोणाला लावलाय? सिद्धेश्वर पाटील. ज्यांना मैदानाचा पुरेपूर अनुभव असेल तो सिली पॉइंट वरती. मैदानाचा मालक स्वतः प्रेशर देण्यासाठी. बघूयात. गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. मॅच अभी भी जीवित है. एक गेंद जीतने के लिए 6 रनों की जरूरत. यस, हा फुलटॉस चेंडू खराब निर्णय. यस, दरम्यान आमच्या गावचे उपसरपंच माननीय श्री दिलीपजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. वेलकम, हार्दिक स्वागत आहे आपलं या टुर्नामेंटच्या माध्यमातून. यस, दरम्यान माननीय श्री महेशजी लाटे यांच्याकडून षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. आता मारलाय तो की आता मारेल त्याला? मारला त्याला, मारेल त्याला. ओके, जर षटकार मारला तर 500 रुपये. हा, 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे विजयासाठी. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, टीम मीटिंग घेऊ नका. आणि यस, आमच्या गावचे उपसरपंच यांचा स्वागत सुद्धा षटकारीने झालाय. म्हणजे जसं मैदानामध्ये आले सावरोळी संघानं गुडलक मिळाला. एक चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 6. बघूयात. एक गेंद 6 रनों की जरूरत. क्या कर सकता है, मारेगा या नहीं? गोलंदाज सज्ज झालाय. रोशन बागुल निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील दुसरी मॅच अगदी रोमांचक मोडवरती. एक चेंडू 6 धावा. गोलंदाज सज्ज. उडवला जातोय चेंडू. फटका फसलाय का? यस, फटका सुद्धा फसला. आणि इथे मात्र मॅच मध्ये अगदी सावरोळी संघ सुद्धा फसलाय. चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. आणि 2 धावांसाठी सावरोळी संघ हार्डलक. यस, इस मैच का हीरो, मैन ऑफ द मैच. यस, इस मॅच का हीरो. यस, उभरता सितारा रोहित, मॅन फ्रॉम खरिवली. तुला विनंती असेल आपला मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं. मॅन ऑफ द मॅच रोहित बागुल. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. जेव्हा जिम्मेदारी होती जिम्मेदारीला सार्थक ठरला. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेल आमच्या गावचे उपसरपंच माननीय श्री दिलीपजी पाटील यांना. विनंती असेल रोहित याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा सन्मानित करायचंय. दरम्यान एमबी खरिवलीचं विशाल बागुल याला मात्र संदेश मॅन फ्रॉम खातिवली याकडनं शुभेच्छा आल्या. तुम्ही जी मॅच जिंकले त्यासाठी हार्दिक शुभेच्छा त्यांच्याकडून आल्या. आणि पुढील वाटचालीसाठी बेस्ट लक दिलं जात आहे. धन्यवाद. दरम्यान जो आपल्याला टॉस बॉक्स पाहायला मिळतोय आई गावदेवी चायनीज कॉर्नर टॉस